बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी आहे। युद्धखोर पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा पुन्हा एकदा फाटलाय। पाक सैन्याचं नूर खान एअरबेस ब्रह्मोसच्या माऱ्यात नेस्तनाबूत झालं। नूर खान एअरबेसवरील महत्त्वाची इमारत जमीनदोस्त झाली आहे। नूर खान एअरबेसची नवी सॅटेलाइट इमेज समोर आलेली आहे। त्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की एअरबेसवरील मुख्य इमारत आणि आसपासच्या भागातील इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यात। ऑपरेशन सिंदूर राबवत भारतानं पहलगाम हल्ल्याचं सडेतोड उत्तर दिलं। त्यानंतर भारतातील ठिकाणांना लक्ष्य करण्याचा युद्धखोर पाकचा नापाक हल्ला परतवून लावत भारतीय हवाई दलानं पाकिस्तानचे एअरबेस नेस्तनाबूत केले। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताचा पाकिस्तानला हा सर्वात मोठा दणका होता। तर ब्रह्मोसच्या माऱ्यामुळे पाकिस्तानी सैन्याचं नूर खान एअरबेस, रहीम खान एअरबेससह महत्त्वाचे एअरबेस पार जमीनदोस्त करून टाकले। गुडघ्यावर आलेल्या पाकिस्तान हा शस्त्रसंधीसाठी भारतासमोर विनवण्या करू लागला होता, पण शस्त्रसंधीनंतर त्याच पाकिस्ताननं उलट्या बोंबा सुरू केल्या होत्या। ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकच्या एअरबेसवरील हल्ले परतवून लावल्याच्या बाता पाकचे नेते करत होते। भारतानं तर पुरावे दिलेच, पण जागतिक मीडियानंही पाकिस्तानच्या एअरबेसवरील हल्ल्याचे सॅटेलाइट फोटो प्रसिद्ध केलेत। त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान तोंडावर आपटला। तर भारताच्या ब्रह्मोसच्या माऱ्यामध्ये नूर खान एअरबेस कसं उद्ध्वस्त झालं ते समजून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भारताचं ब्रह्मोस मिसाईल हे पाकिस्तानमध्ये गेलेलं होतं आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीनं हे नूर खान एअरबेसचं नुकसान झालेलं आहे ते आपण बघू शकतोय। सुरुवातीला आपण बघितलं ते म्हणजे आधीची इमेज आहे सॅटेलाइट इमेज, आणि त्याच्यानंतरची ही इमेज आहे। त्याच्यामध्ये ही संपूर्ण इमारत उद्ध्वस्त झाल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे। तर पाकिस्तानकडून कितीही म्हटलं जात असलं की कोणत्याही प्रकारचा हल्ला झालेला नाहीये, तरी सुद्धा ही जी सॅटेलाइट इमेज आहे ती पुरेशी आहे। भारतानं पाकिस्तानचं कशा पद्धतीनं नुकसान केलंय, कोणत्याही सिव्हिल एरियाला टार्गेट न करता जिथं मिलिटरी कारवाया होत असतात अशा एअरबेसला, नूर खान एअरबेस जो तिथल्या मिलिटरीसाठी अतिशय महत्त्वाचा एअरबेस आहे, तिथं फक्त ही इमारतच नष्ट झाली नाही, तर ज्या पद्धतीनं भारतानं मारा केलेला आहे, स्ट्राईक केलेला आहे, त्याच्यामध्ये या एअरबेसच्या खाली, जमिनीच्या खाली जर काही त्यांनी बनवून ठेवलेलं असेल, बंकर बनवून ठेवलं असेल किंवा इतरही त्यांच्या काही गोडाऊन असेल, तर त्याचंही नुकसान झाल्याचा दावा केला जातोय। कारण ह्या सॅटेलाइट इमेजमधून हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि भारतानं किती मोठं नुकसान पाकिस्तानचं केलंय या एअर स्ट्राईकमध्ये, ऑपरेशन सिंदूरमध्ये, ते पुन्हा एकदा या ठिकाणी सिद्ध होतंय। नूर खान एअरबेस पाकिस्तानसाठी इतकं महत्त्वाचं का आहे तेही जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ज्या एअरबेस भारतानं नुकसान केलं ते एअरबेस नूर खान हे इस्लामाबादपासून फक्त 10 किलोमीटर दूर असलेल्या रावळपिंडीतील एअरबेस आहे, म्हणजेच राजधानीपासून जवळ आहे। पाकिस्तानी हवाई दलाचं प्रमुख लॉजिस्टिक हब आहे आणि त्याचंच नुकसान भारतानं केलंय। व्हीआयपींची हालचाल, टोही मिशन, लांब अंतराच्या ज्या काही मिशन्स असतात त्याची इथं आखणी केली जाते, प्लॅनिंग केलं जातं। नूर खान इस्लामाबादपासून फक्त 10 किलोमीटर दूर असलेल्या रावळपिंडीमधील एअरबेस होतं, त्याचं नुकसान भारतानं केलंय। याच ठिकाणी लॉजिस्टिक हब आहे पाकिस्तानी हवाई दलाचं आणि व्हीआयपींची हालचाल होते। अंतरावरील मिसाईलचं, लांब अंतरावरील मिसाईलचं या ठिकाणी ठेवलेले असल्याची माहिती सुद्धा समोर येते। नूर खान एअरबेसची आधी चकलाला नावानं ओळख होती आणि राजधानीपासून जवळ असलेल्या याच एअरबेसचं भारतानं नुकसान केलंय। तर जागतिक मीडियानं पाकिस्तानच्या खोटारडेपणाची पोलखोल केल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अखेर नूर खान एअरबेस उद्ध्वस्त झाल्याची कबुली दिली आहे। 9 और 10 की दरमियानी रात में तकरीबन 2:30 बजे सिपह सलार जनरल सैयद आसिम मुनीर ने मुझे सिक्योर फोन पे मुझे बताया कि वज़ीर-ए-आज़म साहब, हिंदुस्तान ने अपने बैलिस्टिक मिसाइल अभी लॉन्च किए हैं, एक नूर खान एयरपोर्ट पे गिरा है और कुछ और दूसरे इलाकों में गिरे हैं। फक्त नूर खानचं नाही तर भारतानं पाकिस्तानच्या इतरही एअरबेसचं नुकसान केलेलं आहे। कोणकोणत्या एअरबेसचं नुकसान केलंय, ते उद्ध्वस्त केलेत भारतानं, ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। याच्यामध्ये एक म्हणजे नूर खान एअरबेस जे महत्त्वाचं होतं त्याला उद्ध्वस्त केलेलं आहे, टार्गेट करण्यात आलं भारताकडून।
प्रिसाईज असं टार्गेट केलं होतं, ज्याच्यामध्ये मोठं नुकसान नूरखान एअरबेसचं झालं. त्याच्यानंतर मुरीद एअरबेस याचंही भारताने मोठं नुकसान केलेलं आहे. पाकिस्तानी सैन्याचं हे मोठं ठिकाण होतं, त्याचं नुकसान भारताकडून करण्यात आलं आहे. त्याचबरोबर सरगोदा एअरबेसचं सुद्धा भारतानं नुकसान केलेलं आहे, कारण भारतानं आधी पाकिस्तानच्या आर्मीवर लक्ष केलेलं नव्हतं, निशाणा साधलेला नव्हता. पण जेव्हा पाकिस्ताननं आगळीक केली त्यावेळेला भारतानं अशा पद्धतीनं धडा शिकवला. त्याच्यामध्ये सियालकोट एअरबेसचाही समावेश आहे. भारतानं सियालकोट एअरबेस जे आतमध्ये आहे, अगदी हार्ट ऑफ पाकिस्तान म्हटलं जातं, त्या ठिकाणी हल्ला करून तिकडचं हे एअरबेस उद्ध्वस्त केलंय. त्याच्यानंतर पसरूर एअरबेसवर सुद्धा भारतानं हल्ला केला आणि त्याचंही नुकसान केलेलं आहे. एवढंच नाही तर याच्या पुढे जाऊन आणखी काही एअरबेस भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आले. त्याच्यामध्ये रफिकी एअरबेसचाही समावेश आहे. याही ठिकाणी पाकिस्तानी सैन्याची रेलचेल असते, या ठिकाणी पाकिस्तानचा मोठं शस्त्रसाठा असतो, त्या ठिकाणी भारतानं हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त केलंय. याशिवाय चुनियान एअरबेसवर सुद्धा भारतानं हल्ला केला आणि तेही उद्ध्वस्त केलेलं आहे. त्याच्यामुळे पाकिस्तानचं किती नुकसान झालंय, आगळीकीचा त्याला काय किंमत मोजावी लागली याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. त्याचबरोबर रहीम यार खान एअरबेस हेही एक महत्त्वाचं एअरबेस मानलं जातं पाकिस्तानसाठी, पाकिस्तानच्या सैन्यासाठी. त्याचंही प्रचंड नुकसान भारतानं केलेलं आहे. भारतानं फक्त एकदा हल्ला केला आणि त्यानंतर आधी तर दहशतवाद्यांना लक्ष केलं, पण जेव्हा पाकिस्ताननं आगळीक केली तेव्हा अशा पद्धतीनं जोकोबाबाद एअरबेसचं सुद्धा नुकसान भारताच्या सैन्याकडून करण्यात आलं आहे. फक्त नूरखानच नाही तर हे एवढे सगळे एअरबेसचं नुकसान भारतानं केलंय. सुकूर एअरबेसचं सुद्धा नुकसान भारताकडून करण्यात आलं आहे. सुकूरमध्येही पाकिस्तानी सैन्याचं एक महत्त्वाचं ठिकाण होतं, त्याचं नुकसान भारतानं केलं आहे. भोलारी एअरबेसचंही नुकसान भारताकडून करण्यात आलं आहे, कारण पाकिस्ताननं आगळीक केली होती. मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोनच्या थवेच्या थवे भारताकडे पाठवले होते आणि त्यानंतर भारतानं जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये या एअरबेसचं नुकसान पाकिस्तानमध्ये झालंय. तर या भारताच्या एअर स्ट्राईक बाबत पंतप्रधान मोदी काही दिवसांपूर्वी काय म्हणाले होते तेही बघूया. यहां से कुछ ही दूर सीमा पार पाकिस्तान का रहीम यार खान एयरबेस है. पता नहीं आगे कब खुलेगा. आईसीयू में पड़ा है. भारत की सेना के अचूक प्रहार ने इस एयरबेस को तहस नहस कर दिया है. तर भारतीय लष्कराच्या दक्षिण पश्चिमी कमांडनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमधून भारतीय लष्करानं पाकिस्तानला कडक संदेश दिलाय. भारतीय हवाई दल एक ढाल आहे, आकाशातून राष्ट्राचं संरक्षण करतं, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. जेव्हा पाकिस्ताननं आगळीक केली तेव्हा भारतानं आपली ताकद दाखवून दिलेली आहे. त्यामुळे पाकिस्तान आता हे नुकसान लक्षात ठेवेल. यानंतर पाहूयात पुढची मोठी बातमी, एक मोठी अपडेट येते. पूजा निर्वाळ हुंडाबळी प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक झालेली आहे. पुण्यामध्ये आणखी एक हुंडाबळीचा प्रकार समोर आलेला होता आणि त्याच्यामध्ये दोघांना अटक झाल्याची माहिती समोर येते. न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर मागील 1 महिन्यापासून फरार असलेला पूजाचा पती गजानन निर्वाळ आणि नणंद राधा यादव या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी काही तासातच अटक केलेली आहे. तर फक्त एक जी हुंडाबळीची घटना आहे पुण्यातली ती समोर आलेली होती. त्याच्यामध्ये वैष्णवी हगवणेनं स्वतःचं जीवन संपवल्याचं समोर आलं होतं. याच्यामध्ये कारवाई झाली होती, पण दुसरीही एक हुंडाबळीची घटना घडलेली होती. महिनाभरापूर्वी पूजा निर्वाळ हिनं आत्महत्या केलेली होती आणि त्या प्रकरणामध्ये आता दोघांना अटक झाल्याची माहिती समोर येते. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. महिनाभरापासून जे फरार होते ते पूजाचा पती आणि गजानन निर्वाळ, त्याचबरोबर तिची नणंद राधा यादव या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी काही तासातच अटक केली आहे.